मीटावर कंपनी इन्फ्लुएन्सर पॅन्ट्री एरिया. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज पूर्ण वर्क डे व्लॉग असणार आहे, तर पाहत राहा तुम्ही व्लॉग. आता वाजले 7:30 वाजण्यात आले आणि मी प्रवीणची वाट पाहतोय, कारण की प्रवीण आणि मी एकाच कंपनीमध्ये जॉब करतो. त्याचं डिपार्टमेंट वेगळं आहे, माझं डिपार्टमेंट वेगळं आहे. असं मला कंपनी पण दाखवेल. मीट माय फ्रेंड प्रवीण, जो आपल्या प्रत्येक ब्लॉगमध्ये आपल्या सोबत असतो आणि आजच्या आपल्या वर्किंग ब्लॉगमध्ये तो पण सोबत असणार आहे. तर हे सरांचं हेल्मेट. भाऊला आज जरा बरं नाही आहे म्हणून मी आज तुला गाडी चालवायला लावत होतो. पण मग तू आता ब्लॉग काढतोय. ठीक आहे, आपल्या भाऊला बरं नाही आहे, तर बरं नसल्या कारणामुळे तो आता गाडी चालवतोय, मी ब्लॉग करतोय. अन्यथा मी गाडी चालवली असती, तसं काही विषय नाही. आता त्यांनी टाकलंय हेल्मेट तर डोक्यात. आता आहा महेश मधी महेंद्र बाहुबली उनको मुकुटच म्हणता ना रे, उनका मुकुट उनको प्रदान कर दिया गया है. और भाई साहब अभी मुकुट डाल के बाम्बू डाल के चलाने वाले. तो ये अपना घोड़ा है कुछ ऐसा, और इस पे हम बैठ के कंपनी में जाने वाले. मित्रांनो, तुम्हाला ही जेवढी ट्रॅफिक आता एवढं मोकळं दिसतंय ना, मी दाखवतो बघा. हे जेवढं तुम्हाला मोकळं वाटतंय ना, हे सगळं एवढं असं हे संध्याकाळी तुम्हाला दाखवतो. येत आहे ना सायंकाळी की भयानक ट्रॅफिक असते, फक्त 5 ट्रॅफिक असते. आम्हाला येतात सायंकाळी काय ना, मला 2 तास लागता येणार. हे बघा पूर्ण मोकळं आहे आता इथं. हे वर्किंग चालू आहे आणि मोस्ट ऑफ याच्यामुळे ट्रॅफिक होत असते. तर मित्रांनो, हा सगळा आपल्या कंपनीमधला पार्किंग लॉट आहे. तर मी गप्पांमध्ये तुम्हाला शूट करायचं राहून गेलं, पण मी जाताना नक्की शूट करून दाखवेल की तुम्हाला बाहेरचा ॲटमॉस्फिअर वगैरे कसं आहे. आता मध्ये तर आपण पाहू. आता हे प्रवीणाने तर गाडी लावली, इकडं असा ॲटमॉस्फिअर आहे. ॲटमॉस्फिअर म्हणजे सगळं असं पूर्ण एवढं बिल्ड वगैरे कन्स्ट्रक्शन केलं, पूर्ण बिल्डिंग मोठी आहे. आणि इथून आपण मग आता इथून मध्ये जाऊ डायरेक्ट. पुश पुल. आणि हे आपलं लिफ्ट एरिया, जो की तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये पाहिलेलाच आहे. इथं आपण दाबू आता आपलं 4th फ्लोअर, लिफ्ट टू G. आपली आता लिफ्ट G वर येणार आहे. इथून आपण आपल्या ऑफिसला जाऊ किंवा आपल्या फ्लोअरला जाऊ. आणि आपली लिफ्ट आलेली आणि आपण आता मध्ये एंट्री. आणि हे इथून आता मी एकदा असं झालो होतो माझ्यासोबत. तर मित्रांनो, हा आहे आपला कंपनीमधला पॅन्ट्री एरिया. इथं सगळे जेवण वगैरे, आणि स्पेशली हा आमचा टेबल आहे, जिथं प्रवीण आणि आम्ही 2च जण जेवण करतो. आणि पूर्ण एकदम असं सकाळचं वातावरण पूर्ण एकदम छान प्रकारे असतं. ही अशी सेम कंपनी आहे, फक्त 2 याच्यामध्ये डिवाईड केलेली. तर मित्रांनो, आता आमची जेवणाची सुट्टी झाली. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ब्रेक. कोणता ब्रेक? लंच ब्रेक. आता जेवण करतोय. जेवणामध्ये मोनाने दिले काय, कोणती भाजी म्हणतात याला? मूगची भाजी. मुगाची भाजी दिलेली आहे, पोळ्या आणि लाडू. आणि मला डब्बा आला आहे बटाटे. प्रवीणाला डब्बा आला आहे बटाटे. तर जेवण करतो. बाकी तुम्हाला पॅन्ट्रीत दाखवली, मधलं पण वातावरण दाखवतो. पाहत राहा ऑफिस कसं राहतं असं. आणि मी सांगेल व्यवसाय करा, जॉबमध्ये ना काय. मित्रांनो, हा असा आमचा पूर्ण कंपनीचा असा एरिया आहे, जिथं बसू शकतो आपण. आणि बसून जेवण झाल्यानंतर गप्पा करू शकतो. असं प्रवीण आणि मी असं आम्ही दोघं जण सोबत असं बसून राहतो. इथं प्रवीण आहे आणि इथं पूर्ण हे असं पूर्ण एवढी मोठी बिल्डिंग येणार की अशी तुम्ही पाहू नाही शका. इन्फ्लुएन्सर मीटावर कंपनी इन्फ्लुएन्सर आस्था आचार्य. फॉलो करा. एक नंबरची अशी आगावपोरगी तुम्हाला काय सांगू. तुम्हाला इंस्टाग्रामवर सर्च करा, आस्था आचार्य सर्च करून पहा. एक नंबर ओय आस्था. हां, खतरनाक एकदम आगावपोरगी डायरेक्ट. आणि इथं बसून आता आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर गप्पा वगैरे करत राहतो. बाकी आता इकडं पब्लिक येते, ते गेम वगैरे खेळत राहते. आणि मग काय नाही, गेम किती 1:45 आम्ही रिटर्न मध्ये. मित्रांनो, यश जागा आहे जिथं आम्ही परत आता संध्याकाळच्या वेळी परत आलेलो आहे. आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला मी पूर्ण ऑफिस दाखवू शकलो नाही, कारण की रूल्स अँड रेग्युलेशन्स अँड टर्म्स अँड कंडिशन अँड जे असेल ते XYZ सगळं काय असतं. आणि पॉलिसी असते की आपण कुठल्या तरी प्रायव्हेट एरियामध्ये आपण काही करू शकत नाही.
शूटिंग वगैरे, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला पूर्ण दाखवू शकलो नाही. पण जेवढं दाखवलं तेवढं असं आहे माझं ऑफिस. आणि इथं आम्हाला सकाळची संध्याकाळ कशी होते हे सुद्धा समजत नाही. बाकी प्रवीण तर गाडी काढतोय मस्त. चला आता आपल्या भाऊसाठी आपल्याला आता गाडीचं असं ओपन करावं लागेल. चला सर, मी असं असं रोज रोज करतो. एखाद्या वेळेस मला बी गाडी चालवून घ्यायला लागेल. तर मग कसं आहे, हेल्मेट घेऊन मला डायरेक्ट दब देणं लावून देईल डायरेक्ट. आता निघतो आम्ही. आता जसा एंट्रन्स केला होता, आता एक्झिटचा पण तोच रस्ता आहे. इथून निघू. इतक्या गाड्या आहेत भाई, इतक्या गाड्या आहेत तुम्हाला काय सांगू. कान भाडे हद्दपार गाड्या आहेत, एकदम खतरनाक. आणि आता इकडनं हे असं आम्ही चाललोय वरती. तर ही आहे माझी कंपनी, ही आहे माझी कंपनी, माझी कंपनी पूर्ण. हां गाड्या भाई तुम्हाला पाहायला तर एकदम मस्त खतरनाक भेटतील अरे. अशी पूर्ण कंपनी. आणि इथे मी जॉब करतो. ओके, हे असे सिग्नल मित्रांनो, हे असे आमच्या आयुष्यात भरपूर आता येतील. आता आम्ही जोपर्यंत घरी पोहोचतो तोपर्यंत आम्हाला आता पूर्ण असे सिग्नलच भेटत राहतील. पण आता माझी तेवढी कॅपॅसिटी उरलेली नाही की तुम्हाला ब्लॉग पूर्ण दाखवू. पण मी क्लिप वगैरे काढून घेण्याचा प्रयत्न करतोय की ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. क्लिप वगैरे म्हणजे काय म्हणतात याला, सिग्नल किती लागतं आम्हाला आणि संध्याकाळी आता उशीर का होतो याचा तुम्हाला अंदाज येऊन लागेल. बाकी तुम्ही बघत राहा आता किती दम कसरत करत आम्ही. हे तर आमचं आता पहिला स्टार्टिंगचा सिग्नल आहे, अजून तर खूप सिग्नल लागणार आहे. आता आमचा पूर्ण असा स्टार्टिंगचा सिग्नल आहे. अजून त्याच्या पुढे भरपूरसे सिग्नल लागणार आहे आम्हाला. हे पहा मित्रांनो, आम्हाला याच गोष्टीमुळे आम्हाला उशीर होतो. रांग बघा तुम्ही, रांग पूर्ण थेट इथून तिथपर्यंत पूर्ण रांग. याच गोष्टीमुळे आम्हाला उशीर होतो. तो पण माय शहरात येणं, ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. हां, तर फायनली मित्रांनो आम्ही एवढ्या दमचाक करून अथक प्रयत्नानंतर आम्ही रूमवर पोहोचलोय, घरी आलोय. आणि आता थोडा मोबाईलचा आस्वाद घेतोय. तर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बोले फटकाम बोल ना. कमेंट पण करा, शेअर पण करा, सबस्क्राईब भी करा. सबस्क्राईब करा. तोपर्यंत आम्ही भेटू उद्या. वहिनींनी आम्हाला बघितलं रागात काय रिकामे चाळे करताय असं. भेटू मग आम्ही तोपर्यंत उद्या. टाटा बाय बाय, सी यू, टेक केअर.